मध्य प्रदेशातील हे बाईग्राम गाव आहे. या ठिकाणी शनी मंदिर म्हणूनही हे प्रसिद्ध आहे आणि इंदोर रोडला आपलं हे मंदिर आहे. बाईग्राम गावातून मंदिराकडे हे पाठीमागे आपल्याला मंदिर दिसत आहे आणि जवळच हायवे आहे. सारख्या गाड्या चालू असतात, वाहने भरपूर असतात. इंदोरकडे जाणारा रस्ता आणि जवळच आपले निसर्गरम्य वातावरणात भव्य मंदिर आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं जे पवित्र स्थान आहे बाईग्राम, यात आपण येथील लीळा तेही आपण श्रवण करूया. दंडोत प्रणाम. बाईग्राम स्थानाची लीळा श्रवण करूया. की शके 1196 मध्ये माघ महिन्याच्या काळामध्ये, जे सुमारे 752 वर्षापूर्वी परब्रह्म परमेश्वर अवतार भगवान श्रीचक्र स्वामी बेलापूरला असताना महदायसा होत्या, नागदेवाचार्य होते, महिम भट्टही होते आणि यांना म्हणतात, आता हे उत्तरापथे जाईल. याचा अर्थ असा, बस आता मी महाराष्ट्रात राहत नाही, आता मी उत्तरापथेकडे चाललेलो आहो, इथे थांबणार नाही. पुढचं सगळं चरित्र तुम्हाला माहीत आहे. हे ऐकल्यानंतर नागदेवाचार्यांच्या डोळ्यातनं अश्रूच्या धारा वाहू लागल्या आणि लहान मूल जसं आईला सोडून जात असताना आई जशी सोडते तेव्हा ते गडबडा लोळतं दुःख करतं आईसाठी, तसं थोर आचार्य नागदेवाचार्यसुद्धा जमिनीवर गडबडा लोळू लागले, दुःख करू लागले. तेव्हा स्वामी म्हणतात, आचार्य तुम्ही आता नागदेव नाही आहे, तुम्हाला पंथाचा मी आचार्य केलेला आहे, प्रमुख केलेला आहे. आता तुम्हाला धीर सोडून होऊ चालणार नाही, धीर विराव व्हावे. तुम्ही धीर धारण करा आणि पुढचं संपूर्णपणे पंथाचं संचालन करा. तुम्ही आता आचार्य झालेला आहात, पंथ तुमच्यावरती आहे. आणि त्या काळामध्ये 7 दिवस मग त्यावेळेला ते अस्थिपरी परमेश्वर नसताना कशा प्रकारचं भक्ताने आचरण करावं याचं निरूपण करतात. 7 दिवस अहोरात्र त्या बेलापूरला आदित्याच्या मठामध्ये स्वामींचं प्रवचन चाललं असतं. जी अस्थिपरी आपण ऐकतो आहोत, आचार जो आपण ऐकतो आहोत, त्याचं दीर्घ स्पष्टीकरण स्वामींनी केलं आणि स्वामींनी ठरवलं आता बस जायचं. तेव्हा औसा त्यांना विचारते, जी आपण जाता आहात, आम्हा कवन गती, आता आमचा सांभाळ कोण करणार, आता आम्ही कुणाकडे जायचं. तेव्हा स्वामी म्हणतात, बाई तुम्हा गोविंद गती की नायका. बाई तुम्हाला आता गोविंद गती आहे, म्हणजे माझा जो परिवार आहे हा सगळा आता तुम्ही वृद्धिपूरला मोठे बाबा, थोरले बाबा म्हणजे श्री गोविंदप्रभू महाराज यांच्या सान्निध्यामध्येच आहा, ते तुमचं सांभाळ करतील. आणि यावेळेला लगेच स्वामी ठरवतात आणि खरंच पालखी येते. पालखीत बसून स्वामी निघतात, पैठणपर्यंत येतात. मधला काळ सांगत नाही कारण वेळ थोडा आहे. आणि पैठणला आल्यानंतर स्वामी तिथून वृद्धिपूरकडे येतात. पैठणला सारंग पंडिताला, त्यापेक्षा सारंग पंडिताची जी पत्नी होती उमायसा, तिला भेट देतात. कारण सारंग पंडिताने 7 उपहार आमच्या स्वामींसाठी केले असतात. तो जरी स्वामींना शेवटी नष्ट झालेला असतो, भ्रष्ट झालेला असतो,
तरीसुद्धा उमायसा मात्र एकनिष्ठ असते, स्वामींवर तिचा पूर्णपणे विश्वास असतो, श्रद्धा असते आणि त्यामुळे तिला दर्शन देण्याच्या हेतूने ती तिथे येतात. आणि मग पुढचा प्रवास सुरू होतो. वृद्धिपूरला आल्यानंतर श्री गुरु म्हणतात, अरे इथे का आलाचा, तुझं कार्य कर, आणि उत्तरेच्या दिशेने ते प्रयाण सुरू करतात. त्यानंतरची पहिली महाराष्ट्राच्या बाहेरची पहिली भेट जर कुठे झाली असेल भक्तांना आणि समजले असतील आमचे स्वामी कोणत्या दिशेने केलेत, तर त्याची निशाणी, त्याचा इतिहास, त्याचं महत्त्वाचं मैलाचं ठिकाण म्हणजे बाईग्राम आहे. स्वामी महाराष्ट्रातून निघाले, एकटे निघाले. चरित्र बघा, गुजरातेतून एकटे आले, सोबत काहीही नव्हतं. 51 वर्ष महाराष्ट्रात राहिले आणि 51 वर्षाच्या नंतर महाराष्ट्राचा त्याग केला. उत्तरापथे आले, सोबत कोणीही नाही, जवळ कोणतं साधन नाही, काही नाही. आणि यावेळेला, याच वेळेला, अशा वेळेला इथे तेव्हा एक भलमोठं वडाचं झाड होतं, पलीकडे विहीर होती. त्या विहिरीवरती तेव्हा सगळे लोक प्रवासी पाणी भरायचे, वडाच्या झाडाखाली बसायचे, मुक्काम करायचे. प्रवासाची कोणती साधनं नव्हती. आणि आपल्या महाराष्ट्रातले व्यापारी कापड विके, त्याला शब्द चाटे, येथे कापड विक्रीच्या निमित्ताने, कापड खरेदीच्या निमित्ताने इंदोरकडे आले होते. त्यांचा इथे मुक्काम होता. योग बघा काय, स्वामी विहिरीकडे गेले. ती विहीर आता या पाण्याखाली, हा जो मोठा रोड बनलेला आहे खंडवा रोड, या खंडवा रोडच्या हद्दीत ती बुजवण्यात आलेली आहे. एकेकाळी ती विहीर होती. शंकर न्हावे नावाचा त्याचा मालक होता, त्याची ती विहीर होती. त्या विहिरीवरती सगळे पाणी भरायचे. लक्षात घ्या, बाईग्राम हा शब्द कसा बनला. मराठीमध्ये विहिरीला बाव म्हणतात आणि बावपासून जेथे पाण्याची विहीर आहे ते गाव, विहिरीजवळचं गाव ते बाईग्राम. बावग्रामचं झालं बाईग्राम. आणि ते बाईग्राम इथे स्वामी थांबले. आणि इथे आल्यानंतर मग एक रात्र स्वामीचा निवास झाला. भक्तांनी त्यांना विनंती केली, चांगल्या प्रकारे भोजन दिलं. इतकंच नव्हे, आपल्यासोबत विक्रीचे जे वस्त्र होते नवे कोरे ते सुद्धा ठेवले. स्वामींचं रात्री शयन झालं. त्यांनी आग्रह केला, बाबा आपण आमच्यासोबत राहा. स्वामींनी काय करावं, पहाटे त्या व्यापाऱ्यांना जाग येण्याच्या आत उठले आणि निघाले. निघाल्यानंतर स्वामी गेले कुठे, हे बाईग्राम ते उज्जैनला ते गेले. आणि आजही जर बघितलं तर बाईग्राम किंवा इंदोर ते उज्जैन हे अंतर 65 किलोमीटरचं आहे. म्हणजे आपण विचार करायचा की स्वामींना उज्जैनला जाण्याला 2 दिवस लागले असतील. त्या काळात माणसं 40 किलोमीटर चालायचे. आमचे स्वामी सुद्धा महाराष्ट्रात परिभ्रमण करताना दररोज 40 ते 35 किलोमीटर चालायचे. बाईचा चालायच्या, आचार्य चालायचे, सगळे भक्तगण चालायचे. मग 2 दिवसामध्ये तिथे गेले आणि स्वामी वैजनाथी आसन, लीळाचरित्र जर वाचलं तर लीळाचरित्राच्या शेवटच्या ज्या आपल्या लीळा आलेल्या आहेत स्वामींच्या, तर त्यामध्ये हे म्हणण्यात आलेले की वैजनाथी आसन, उज्जैनी गमन. उज्जैनीला स्वामी गेले आणि उज्जैनीला त्या वैजनाथ नावाचं मंदिर होतं महादेवाचं, त्या मंदिरात स्वामींचा निवास झालेला आहे. चरित्रातल्या नोंदीप्रमाणे वैजनाथी 4 मास अवस्था असं म्हटलेलं आहे. त्याचा अर्थ स्वामी 4 महिने उज्जैनीला वैजनाथाच्या मंदिरात राहिलेले आहेत. मग आता आम्हाला जे स्थान उपलब्ध आहे उज्जैनीचं, त्याचा विचार करायचा आहे. ते स्थान जर बघितलं तर क्षिप्रा नदीच्या काठावर असलेला जो रामघाट आहे, त्या रामघाटाच्या पायऱ्यांवर आमच्या स्वामींचं स्थान आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की घाटावरती या पायरींवर स्वामींचं स्थान कसं, सपाट जागेवर पाहिजे, स्वामींचं आसन झालं असेल, स्वामींचं शयन. बरं, स्वामींचं शयन झालं, 4 महिने त्या वैजनाथाच्या मंदिरात राहिले. आज त्याचा जर शोध घेतला तर वैजनाथाचं मंदिर या उज्जैनीपासून 2.5 किलोमीटर अंतरावरती नैऋत्य दिशेला आहे. जाऊन बघितलं, तिथे बरीचशी शंकराची मंदिर आहे. त्यामुळे लोकांना विचारलं की वैजनाथाचं मंदिर कोणतं. आज तिथली माणसं ते नेमकं सांगू शकत नाही. त्यामुळे वैजनाथाचं मंदिर जिथे स्वामींचं अवस्थान होतं त्याचा पक्का शोध लागू शकलेला नाही. परंतु आपल्या सर्वांचं सद्भाग्य असं की आपल्यासाठी उज्जैनीचं जे राम घाटावरचं पायऱ्यांवरचं स्थान आहे ते पायऱ्यांवर का ते सांगतो आणि मी थांबतो. त्यावेळीची कथा, स्वामीच्या काळामध्ये आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे भारतभर मुसलमानांचं राज्य निर्माण झालं होतं. आणि तेव्हा इंदोर उज्जैन या परिसरामध्ये इल्मत शाह नावाचा एक मुस्लिम राजा राज्य करत होता. योग बघा कसा असतो, एखाद्या जीवाचा योग आला तर काय घडतं, परमेश्वर काय करतात.
आपल्या महाराष्ट्रातले काही यात्रेकरू काशीला यात्रा करण्याला गेले. काशीची यात्रा केली आणि तेव्हा बघा प्रवास कसा असायचा. एखादा जर काशी यात्रेला निघाला महाराष्ट्रातला मनुष्य तर लोक त्याचा तेव्हाच दशेकरा विधी करून मोकळे व्हायचे. आता हा मेला, कारण चोर दरोडेखोरमध्ये पकडायचे आणि तो मध्येच आजाराने म्हणा चोर दरोडेखोरांच्यामुळे मारला जायचा. असा 10 ते 15 लोकांचा जथ्था समूह तिथे गेला. त्याला शब्द आहे पव्हा. हा पव्हा गेला. येता येता नेमके उज्जैनच्या दिशेने ते येत असताना इल्मत शहाने ते बघितलं, हिंदूंचा हा जथ्था येतोय. इल्मत शाह म्हणजे मुस्लिम राजा, मुसलमान हिंदूंचे द्वेष्टे, त्यामुळे त्यांना त्या लोकांना त्यांनी पकडलं, तुरुंगात टाकलं, कैदेत टाकलं. हे स्वामींनी अंतर्ज्ञानाने जाणलं, स्वामींना समजलं, कारण उज्जैनचीच कथा. उज्जैनला त्याने तुरुंगामध्ये टाकलेलं होतं त्यांना. आणि मग स्वामींनी बघितलं की आता या भक्तांचं रक्षण केलं पाहिजे. हे जरी आपले नाहीत पण हिंदू धर्मातले आहेत. यांच्यामध्ये काही जीव असे सद्भाग्याचे की त्यांच्यामध्ये जीवनात पुढे परिवर्तन होऊन ते परमार्गाला येण्यासारखे आहे. आणि म्हणून सकाळच्या वेळी स्वामी उठले त्या मंदिरातून वैजनाथाच्या, चालत चालत त्या रामघाटावरती आले. त्यावेळी पद्धती होती, माणसं घरी आंघोळ करत नसत, पुरुष वर्ग नदीवर आंघोळला जायचा. आणि त्यावेळी राजकारणातले मोठे मोठे सरदार हे सुद्धा प्रातःकाळच्या वेळेला क्षिप्रा नदीवरती आंघोळ देत असत. त्यातले काही सरदार क्षिप्रा नदीवरती आले, ते स्वामींना माहीत झालं होतं, ते स्वामीकडे आकर्षित झालेले होते. आणि तेव्हा स्वामी पायरीवरती उभे राहून म्हणतात, हे राजे लोक हो, तुम्ही तुमच्या राजाला जाऊन सांगा की तू संत म्हणताना, सद्भक्तांना आणि सत्कर्म करणाऱ्यांना त्रास देऊ नकोस. तू जर असं पापाचरण करशील, संत म्हणताना त्रास देशील, सद्भक्तांना त्रास देशील, तर तुझं राज्य टिकणार नाही, तुझा नाश झाल्याशिवाय राहणार नाही, नव्हे तुझा कुळाचा सुद्धा नाश होईल, असं त्याला जाऊन सांगा. स्वामींची ती परखड वाणी, ते तेजस्वी रूप सगळ्यांना माहीत होतं. ती वाणी ऐकली आणि मग दरबार जेव्हा भरला तेव्हा त्यातले काही सरदार गेले, इल्मत शाहला सांगितलं. तो तो सच है, हाँ हमारे हिंदू धर्म के जो संत होते, जो महंत होते, वो बड़े तेजस्वी होते, उनकी वाणी कभी झूठ नहीं होती, उन्होंने जो महात्मा ने बताया ना वही हो सकेगा. घबरला. क्या करूं मैं, अपने वो लोगों को गिरफ्तार किया है, उन्हें छोड़ दो, वो सद्धर्म वाले हैं, वो यात्रा करने वाले हैं. आणि मग ते बघितल्यानंतर त्या इल्मत शहाने त्यांची सुटका केली. त्यातला पुढचा भाग असा आहे की त्यामध्ये ज्यांनी आपल्या पंथाचे तृतीय आचार्यपद भूषविलं ते पंडित भास्कर भट्ट बोरीकर हे त्या यात्रेकरूमध्ये होते. तेव्हा वय अवघं थोडं 15 वर्षाचं होतं. यात्रेला गेलेले होते. तत्पूर्वी त्यांचं लग्न झालेलं होतं, अगोदर लग्न होत असत. आणि मग स्वामींचं पहिलं एका अर्थाने दर्शन त्याला तिथे झालं. आणि ती प्रेरणा इतकी झाली की मग आपले भास्कर भट्ट बोरीकर आपल्या महानुभाव पंथामध्ये आले, आचार्यांना भेटले आणि आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिशुपालवध हा ग्रंथ केला, उद्धव गीता हा ग्रंथ केला. इतके विद्वान, इतके की एक लिंबू आकाशात जर फेकलं तर खाली हातावर येईपर्यंत दुसरा श्लोक तयार करायचा, इतकी विद्वत्ता त्यांच्यात होती. संस्कृतचं अध्ययन करायचे. ते भास्कर भट्ट बोरीकर या उज्जैनीला त्यावेळेला तुरुंगामध्ये होते. नंतर महाराष्ट्रात आले. त्यांना परंपरेने माहूरची आजचं जे देवदेवेश्वर संस्थान आहे, या देवदेवेश्वर संस्थानचे पुजारीपणाचे हक्क प्राप्त झालेले होते. मधल्या काळामध्ये लोकांनी ते बळकावून टाकलं. तिथे 7 दिवस चर्चा चालली बघा. महानुभाव पंथाचे लोक, शास्त्र जाणणारे आणि तिथले पुजारी माहूरचे 7 दिवस संस्कृतमध्ये चर्चा झाली. 7व्या दिवशी शेवटी महिम भट्ट आपलं भास्कर भट्ट बोरीकरांनी सर्वांना पराभूत केलं. आणि तेव्हापासून देवदेवेश्वरी संस्थान जे आहे दत्तात्रय प्रभूंचं शयनस्थानाचं, ते महानुभावांकडे आलेलं आहे. नवे महानुभावांनी ते जिंकून घेतलेलं आहे. हा महानुभावांचा पहिला विजय आहे. या दृष्टीने म्हणून उज्जैनी यासाठी लक्षात ठेवायची. उज्जैनीला ते स्थान यासाठी आहे की स्वामींनी इशारा दिलेला आहे. बरेच लोक म्हणतात महानुभाव पंथाने काय केलं. अरे महानुभाव पंथाने हिंदू धर्माचं रक्षण केलं. त्यावेळेला मुस्लिम राजाच्या विरुद्ध बोलण्याची राजे महाराजांची तयारी नव्हती, हिंमत नव्हती. तेव्हा आमचे एकटे स्वामी क्षिप्रा नदीच्या त्या पायरीवर उभे राहिले आणि सांगितलं की सद्धर्माच्या लोकांना तुम्ही छळू नका. विचार केला तर खऱ्या अर्थाने गेले 700-800 वर्ष हिंदू धर्म कुणी सांभाळला असेल, रक्षण केलं असेल तर ते आम्ही महानुभावांनी. कारण आपण कृष्णाचे भक्त आहोत. कृष्ण हे हिंदू धर्मांचं आराध्य दैवत आहे. आणि म्हणून उज्जैनला जर गेलात तर उज्जैनीला सांदीपनीचा आश्रम आहे.
सांदीपनीची पाठशाळा आहे, अवश्य बघा. सुदामा, बलराम आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज यांची तिथे अध्ययन झालेलं कुणाकडे? सांदीपनी ऋषीकडे. महर्षीने विचारलं, जी श्रीकृष्ण चक्रवर्तींनी ज्ञान कसं प्राप्त केलं? सांगितलं, बाई 14 दिवसामध्ये 14 विद्या अभ्यासल्या. विद्या 14 प्रकारच्या आहेत. आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तींनी 14 दिवसात 14 विद्या आत्मसात केल्या. 64 कला. तिथे जर गेला तर एक भलं मोठं कुंड आहे. त्या कुंडाच्या भोवताली प्रदक्षिणा मार्ग आहे आणि त्या प्रदक्षिणा मार्गावरती 64 ज्या कला असतात त्या 64 कलांचं दिग्दर्शन करणारे 64 फोटो चित्र लावलेली आहेत. त्यातून श्रीकृष्ण चक्रवर्तीचं चरित्र लक्षात येईल. आज तिथे गेलं, शंकराचं मंदिर आहे, बाकीचा सगळा गजबजाट आहे, परंतु स्थान नाही. पण हे लक्षात ठेवायचं की इथे आमचे श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज येऊन गेले, त्यांचे चरण लागले, त्यांच्या चरणाने ही भूमी पवित्र झालेली आहे, म्हणून आपण वंदन करू शकतो त्या भूमीला. श्रीकृष्ण चरित्र अभ्यास शकतो. पुढे सुदामाचं चरित्र आहे, बलराम चरित्र आहे, खूप खूप अभ्यासण्यासारखं आहे. आपण जेव्हा तिथे जातो, एक लक्षात ठेवा, तर पूर्वी आपण ज्या स्थानाला जाणार, आपण ज्या स्थळाला जाणार, त्याचा इतिहास, त्याचा संदर्भ, त्याचं चरित्र आपण आधी जर वाचलं तर तिथे गेल्यानंतर त्या सगळ्या स्मृती आपल्या जाग्या होतात. आणि म्हणून आपण जेव्हा जाल उज्जैनीला तेव्हा तो सांदीपनी ऋषीचा आश्रम बघा, सांदीपनीचं चरित्र लक्षात ठेवा, आमचं चरित्र लक्ष घ्या स्वामींचं. आणि सुदामाची आणि भेट कुठे झाली? ती तिथे झाली. मैत्री असावी कुणासारखी? श्रीकृष्ण आणि सुदामासारखी. हे शिकायचं ते तिथे उज्जैनीला, म्हणून महत्त्व आहे. दंडवत प्रणाम. बाईग्राम मंदिर परिसर आणि हे जवळचं अति घनदाट जंगल या परिसरात आपल्याला दिसत आहे. जवळच बाईग्राम येथील स्थान आहे आणि आपण सध्या बाईग्राम परिसरातील जे डोंगर आहे, जंगल भ्रमंती सध्या चालू आहे. बाईग्राम मंदिर परिसर आणि हे जवळचं अति घनदाट जंगल या परिसरात आपल्याला दिसत आहे. हे पाठीमागे आपल्याला मंदिर दिसत आहे आणि जवळच हायवे आहे आणि रात्रभर वाहने या साईडनं चालू असतात. निसर्गरम्य वातावरणातील मध्य प्रदेशातील बाईग्राम येथील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं मंदिर आपण पाहत आहोत. क्षेत्र बाईग्राम श्री चक्रधर मंदिर तथा श्री दत्त मंदिर मध्य प्रदेशातील हे बाईग्राम मंदिर आपण सध्या पाहत आहोत. दंडवत प्रणाम. बाईग्राम स्थानाला कसे जावे? आपण जर पुणे, नाशिक, मुंबई या परिसरातून जर जात असेल तर सुरुवातीला धुळ्याहून आपण इंदोरला जावे. इंदोरला गेल्याबरोबर तिथे 2 बसस्थानक आहेत. एक आहे सरवटे आणि एक आहे गंगवाल. या बस स्टॉपवरून अनेक बसेस ओंकारेश्वर आणि खंडवा मार्गे जाणारे आहेत. साधारण 30 ते 40 किलोमीटर अंतरावर आपलं हे बाईग्राम हे स्थान आहे. गाव येण्याच्या आधीच आपण आपले श्रीकृष्ण मंदिर आहे त्या ठिकाणी उतरावे. बाईग्राम जे आहे शेलीचं बाईग्राम म्हणूनही प्रसिद्ध आहे. आता दुसरा जो काही मार्ग आहे, आपण छत्रपती संभाजीनगरवरून जर जात असेल तर आपण धुळे मार्गे जाऊ शकता. आणि दुसरा एक मार्ग आहे त्याच्यामध्ये अजिंठा, मुक्ताईनगर, त्याच्यानंतर बऱ्हाणपूर आणि खंडव्याहून आपण डायरेक्ट जे शेलीचं बाईग्राम आहे या ठिकाणी आपण जाऊ शकतो. दंडवत प्रणाम.